शेतकरी राजा या काळ्या मातीतून सोनं पिकवतोय, पण जग मात्र जगवतोय. आणि खरंच शेतकरी जगला पाहिजे आणि जवान जगला पाहिजे. मायबाप ही दोन लोक जगली तर भारत माता पुन्हा सुजलम सुफलम होईल. कम्प्युटरवाल्यानं कम्प्युटर किती रुपयाला आणायचं आणि विकायचं कितीला याचं मार्जिन त्याला माहिती आहे. मोबाईल आणायचा किती रुपयाला आणि विकायचा किती रुपयाला, मध्ये किती नफा कमवायचा हे माहिती आहे. पण माझ्या शेतकरी मायबापाला बियाणं आणायची किंमत माहिती आहे, खताची किंमत माहिती आहे, पण माल काय भावानं जाणार हे माहिती नाही. आजही तुम्ही अशा ठिकाणी गेला ना, बायकोला परकर घेता आला नाही म्हणून आत्महत्या केली रे, लेकीला शाळेचा पास काढून देता येत आला नाही म्हणून बापानं आत्महत्या केली. शेतकरी जगला पाहिजे. एका पुरीचं लग्न होतपर्यंत दुसरी पोरगी बाळणपणाला येते. पोराचं शिक्षण करायचं आहे, बायको आजारी आहे, इथं शेतकरी जगला पाहिजे. मायबाप रडते रे रडते. मरताना सुद्धा कर्ज डोक्यावर घेऊन मरतय ना, तो माझा शेतकरी बाप आहे. काळ्या आईची सेवा करता करता कधी बदमाशी करत नाही, तो माझा बाप आहे. शहरातल्या लोकांना डब्यामध्ये साखर गोड लागते, पण उसाला पाणी भरताना ज्याचं अंग चिरतं, रक्ताच्या चिळकांड्या उडतात, कधी वाघ पाहिला नाही, कधी साप पाहिला नाही, तो माझा बाप आहे. एसी मध्ये बसणाऱ्या साहेबाला 5 मिनिटं जर उन्हात चालला तर त्याला उष्माघात होतो. माझा बाप 40-42 डिग्री सेल्सिअसला शेतात काम करतो. हा भारत देश नटनट्या चालवत नाही, हा भारत देश उद्योगपती चालवत नाही, हा भारत देश राजकारणी चालवत नाही, हा भारत देश माझा शेतकरी राजा चालवतो. शेतकरी जगला पाहिजे आणि जवान जगला पाहिजे. व्यथा कशी मांडू करत्या धरत्याची, निशब्द स्वरूपाला काय उपमा दे. पाऊस आला, अवकाळी झाला. 2 बैल आपल्या धन्याकडे पाहून म्हणतात, धनी आपण अजून कष्ट करू धनी, पण तुम्ही आत्महत्या करू नका. धनी या वर्षी रान नाही पिकलं ना, पुढच्या वर्षी पिकलं. धनी कर्ज आपण फेडू, तुम्ही काळजी करू नका. मालकीन बाई आपण सगळे कष्ट करू पण कर्ज फेडू. रान पिकल, धरणी माता दिल. 1 दाना पेरला तर 100 दाणे देती मालक. मालक नका ना आत्महत्या करू. आम्हाला बोलता येत नाही हो, कुणाला सांगता येत नाही, पण तुमचा पाठीवरून हात फिरला की आम्हाला कळतं तुमचं दुःख काय. आज दुपारी नांगर सोडला, भाकरीचं गाठोड सोडलं नाही, हातातली भाकर दोन्ही बैलांना खाऊ घातली मालकानं, आणि झाडाला दावत टांगलं, फास तयार केला आणि मुंडका अडकवायला लागला. तोंडातली भाकर सुद्धा जिभेनं बाहेर ढकलून दिली रे. मुक्या जनावरांनी डोळ्याला धारा लागली. मालक कसू आपण जमीन पिकू, जमीन नका हरू, रक्ताचं पाणी करू पण आपण जगू. पण बाप हरला, रक्ताचं पाणी झालं, कारण सरकार मायबाप भाव देत नाही, शेत पिकवता येत नाही, लग्न पुरींची थांबवता येत नाही, पोरांची शिक्षण करता येत नाही. माझा शेतकरी बाप हरला. मदतीची आस लावूनी वाटेवर, खोटी आश्वासन अन हे खोट सरकार. बायकोच्या गळ्यातली दागिनं सावकाराकडे गहाण टाकली. बँकेवाला साहेब कर्ज देत नाही, सरकार कर्ज माफ करीन. पावसामध्ये माल वाहून गेला, पिकाचं नुकसान झालं, नुकसान भरपाईची वाट पाहत माझा शेतकरी राजा बँकेचे उंबरे झिजवतोय, पण खात्यावरचं बॅलन्स 0 मध्ये आहे.
डोळ्यात अश्रू आणतंय, घरी येतंय खपाट्या पोटानं, फाटलेल्या बनियल घालून आणि आयुष्यभरामध्ये मुंडासं बांधून या उन्हातानामध्ये राब राब राबतंय. अरे पावसाच्या वेळेस पाऊस पडत नाही, उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो. धान्य पेरलं की रखरखीत उन्हाळा. आकाशाकडे पाहावं, आसमानी आणि सुलतानी एकाच वेळेस पडते माझ्या बळीराजावर आणि हरतय रे ते हरतय. दिवाळीला 5-5 हजाराच्या साड्या बायकांना आणि पोरांना फटाके उडवणारे उद्योगपतींची पोरं पाहिली की आपल्या लेकरांचे समोर चेहरे येतात आणि त्यावेळी ते फासामध्ये मुंडका अडकवायला सुरुवात करतय. जनावर रडताय, ते झाड रडतय, निर्जीव असे जीव त्याच्या त्या झाडाला कळतय की आज निरापराध जीव जातोय. पण सत्तेवर बसलेल्या सैतानांना कळत नाही की माझा बळीराजा नाहक जातोय. राम राज्य कधी, ज्या राज्यामध्ये कुणीही दुःखी नाही ते राम राज्य, पण आज माझा बळीराजा आत्महत्या करतोय, ते राम राज्य होईलच कसं. बायकोनं लांबून पाहिलं, नवऱ्यानं फास अडकून घेतलाय. धनी धनी थांबा थांबा धनी, 7 जन्माचे फेरे बरोबर घेतलेत, मला सोडून चालला. जशी बायको पळत येताना पाहिली, याच्या लक्षात आलं परत त्याच नरक यातना. परत लेकरांना मला खाऊ आणता येत नाही, लेकरांना कपडे घेता येत नाही, पोरांची शाळेची फी भरता येत नाही. शेतीमध्ये यावेळेस पेरण्यासाठी माझ्याकडे बियाण्यासाठी पैसे नाही, खत महाग झाली, तानू कुठून. म्हणून बायको पळत येताना पाहिली आणि यानं फांदीवरून उडी मारून फास अजून आवळला आणि डोळे पांढरे केले. या जगाचा निरोप घेतला. बायको आली, पायाला मिठी मारली. धनी सोडलं ना सगळं, सोडली ना साथ, करत होते ना तुमच्या बरोबर का. त्यामध्ये शेतकरी बाप जगला पाहिजे आणि जवान जगला पाहिजे. मायबाप आज आम्ही सुखानं जे खातोय, रात्रंदिवस सियाचीन सारख्या प्रदेशामध्ये माझे भारत मातेचे सुपुत्र रात्रंदिवस बर्फामध्ये उभे राहून पहारा देतात, म्हणून आम्ही सुखानं अन्न खातोय. सैनिको, तुमच्यासाठी रोज घास आडतो ओठी. मायबाप 3 वर्ष झाले लग्न होऊन, मुलबाळ नव्हतं, आता मुलगी झाली म्हणून भेटायला आला रजा काढून. आणि रजा काढून भेटायला आल्याच्या नंतर मुलगी झाली, मुलीचं तोंड पाहिलं. 1 महिना सुट्टी होती आणि त्याच्या अगोदर तार आली की युद्ध चालू झालंय, तुम्ही बाउंड्रीवर हजर रहा. सैनिकाला परिवार नसतो, भारत माता हा त्याचा परिवार आहे. बॅग भरली, चिमुकल्या लिकीचे मुखे घेतले. 1 महिन्याची मुलगी, आईला मिठी मारली, बायकोला एकांतात जाऊन समजावलं. खरं त्या वीर पत्न्यांचा अभिमान आहे मला मायबाप. आपलं मंगळसूत्र सदैव दुश्मनाच्या हातावर ठेवून जीवन जगतात. त्या जेवढा माझा वीर सैनिक धाडसी आहे, वीर सैनिक जेवढा देशासाठी योगदान देतो, त्यांच्या बायका त्याच्यापेक्षाही पराक्रमी मायबाप. कारण आपला नवरा तिथं लढतोय. मायबाप कधी कधी फोन येत नाहीत. एक जवान तर रोज जायचा एटीएम मध्ये आणि फक्त 10 रुपये काढायचे. फोन लागत नसायचे तिसून, पण बँकेचं एटीएम होतं. त्या सिक्युरिटीनं विचारलं, रोज येताना 10 रुपये काढता, काय कारण. त्यानं सांगितलं, इथून फोन लागत नाही घरी, पण बँकेला अकाउंट नंबरला मोबाईल नंबर माझ्या बायकोचा आहे. रोज 10 रुपये काढले की तिला मेसेज जातो की माझा नवरा आहे. 10 रुपये काढल्यावर तिला कळतं की माझा नवरा जिवंत आहे. किती मोठा त्याग आहे मायबाप. युद्ध चालू झालं, रणशिंग फुकली, नगारे चालू झाले. महिना, 2 महिने, 6 महिने नाही, 2 वर्ष युद्ध चाललं. आणि 2 वर्ष युद्ध चालताना आज सकाळ झाली, सूर्यानं किरण टाकली. त्या खंदकामधून वरती मुंडकं काढलं आणि गोळ्या सुटू लागल्या. बेछूट गोळीबार चालू झाला. समोरून गोळीबार चालू झाला. एक गोळी आली, सुसू सुसू करत आली, छातीला लागली. दुसरी आली, कपाळाला लागली. तिसरी आली, छातीची चाळण झाली. वंदे मातरम म्हणू लागला, भारत माते की जय म्हणू लागला. पाठीमागच्या बॅगेतून तिरंगा काढला, छातीला धरला आणि छातीला धरल्याबरोबर शेजारच्या मित्राला सांगू लागला,
एकाच गावातले आपण, भरती एकाच बटालियनला झालो, दोघं मित्र. आता मी अमर होतोय, भारत मातेच्या कामी येतोय, पण माझं मयत गावात जायच्या अगोदर तू जायचं. सांगू नको, हा मोबाईल ठेव, याच्यावर माझ्या आईचा रोज फोन येतो. माझ्या आईला 10 रुपयाच्या पुढे हिशोब येत नाही, पण तिचा फोन उचलत जा, कारण मला फोन केल्याशिवाय जेवत नाही. मी एकुलता एक मुलगा आहे तिचा. तिला माझे मयत जातपर्यंत सांगू नको की शहीद झाला म्हणून. तू गावात गेला की माझा बाप तुला विचारायला येईल की माझं बाळ कसं आहे. काही बोलू नको, फक्त काठी उचल आणि मोडून टाक. माझ्या बापाला कळेल म्हातारपणाची काठी मोडली माझ्या. माझी आई आली ना, ती फार भोळी आहे, तिच्या पायाला मिठी मार आणि तिला छातीला लाव. तिला कळेल माझं बाळ राहिलं नाही म्हणून. माझी पोरगी आता 2 वर्षाची झाली असेल, चालायला लागली, आता बाबा बाबा करीत असेल. ती आली ना, तिच्या कपाळाचा मुका घे, तिला कळेल माझे पप्पा राहिले नाही. पण माझी बायको आली ना, तिला काहीच बोलू नको, फक्त हात पुढं कर आणि कपाळाचं कुंकू पुसून टाक. तिला सांग की तुझा नवरा तुझ्याबरोबर नेहमी खोटं बोलला, नेहमी खोटं बोलला. ती मला नेहमी विचारायची, तुमचं प्रेम कुणावर आहे? मी म्हणायचा तुझ्यावर आहे. पण माझं प्रेम तिच्यावर कधीच नव्हतं. माझं प्रेम भारत मातेवर होतं. हे तिला सांग का मी तुझ्याबरोबर खोटं बोलत होतो. जवान जगला पाहिजे. हे मेरे